नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन सुक्का करून दाखवणार आहे। तर चला तर बघा, आपण सुक्का करायला घेऊया। बघा किती छान मस्त छान असं झालेलं आहे। वास पण खूप छान असा सुगंध सुटलेला आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा, ट्राय करून बघा। एकदम गावरान पद्धतीने मी केलेला आहे। जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चिकन सुक्का बनवण्यासाठी बघा, इथे तीळ घेतलेत मी। तीळ घेतले भाजून, खसखस, जिरे, दालचिनी आणि अर्धे चक्रीफूल भाजून घेतले। कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर हे पण भाजून घेतले आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे। आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ। ते बघा, मी गावरान देशी चिकन घेतलेलं आहे। पावशेरला थोडंसं जास्त आहे। याला आपण आता मीठ लावूया, हळद, आणि याला मॅग्नेट करून ठेवायचं आपल्याला। मसाला तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे, मगाशी करून ठेवलेला। अगोदर मसाला करून ठेवला आहे। ह्याला आता आपण एक 15-20 मिनटं असं आपण हळद मीठ असं लावून ठेवूया। इथं आपलं बघा मॅग्नेट झालेलं आहे। आपलं 15-20 मिनटं झालेलं आहे चिकनला। बघा, हे बघा चांगलं याला पाणी सुटलेलं आहे। आपण आता याला फोडणी टाकून घेऊया। एकदम गावरान पद्धतीने मी करणार आहे। इथे बघा, मी कढई गरम करायला ठेवलेलं। आपण एक 4-5 चमचे तेल घालूया। तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यात थोडासा कांदा घालूया। छोटासा कांदा घेतलाय मी चिरून। त्याला कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया। इथं बघा, आपला कांदा चांगला भाजलेला आहे। आपण आता ह्याच्यात हे मसाला टाकून घेऊया। याला पण चांगलं असं परतून घेऊया आपण। त्याच्यात आपण टाकणार आहे तिखट टाकणार आहे। तर बघा, हे या चमच्याने मी 1 चमचा तिखट आणि थोडंसं वर टाकणार आहे। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आपण मसाला। इथं बघा, आपले चांगले मसाले भाजलेले आहेत। आपण आता याच्यातमध्ये चिकन टाकून घेऊया। आणि याला 1 मिनिटभर परतून आपण त्याच्यावर झाकण ठेवून शिजवायचं आहे आपल्याला। खूप छान असं चविष्ट लागतं असं जर चिकन केले तर तुम्ही।
तर देशी चिकनला वेळ लागतो शिजायला, म्हणून मी याच्यावरती पाणी ठेवून शिजवणार आहे. इथं बघा आपलं आता चिकन पाणी सोडायला लागलेलं आहे. तर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि नुसतं वाफेवर शिजवून घ्यायला वेळ लागतो. याला शिजायला थोडा अर्धा पाऊण तास लागतोय. तर असं वरती पण पाणी ठेवून शिजवायचं आहे आणि अधूनमधून पण बघायचं आहे 3-4 वेळा, नाहीतर खाली करपू शकते. किती पाणी सुटलेलं आहे चिकनला बघा. तर याच्यातच आपलं हे आता शिजणार आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते बघा. किती छान मस्त असं यातलं पाणी सुटलेलं आहे. तर याला एक अर्धा तास झालेलं आहे. अजून एक 10-15 मिनटं आपण याला शिजू द्यायचं आहे. ते बघा आपलं आता चिकन शिजले का बघूया. अर्धा पाऊण 1 तास झालं. तर बघा पाणी मी अजिबात टाकलेलं नाही. किती पाणी सुटलेलं आहे बघा याच्यावरती. आपण आता शिजले का बघूया. इथं बघा आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. इथं मी गॅस बंद केलेला आहे बघा. याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया. बघा किती छान चिकन सुक्का आपलं झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. इथं माझं बघा गावरान सुक्का करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बघा तुम्हाला मी खाऊन पण दाखवते बघा. एकदम छान मस्त असं बघा शिजलेलं आहे बघा. खूप छान मस्त झालेलं आहे. एकदम टेस्टी झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.